नमस्कार मित्रांनो, कशा सर्व आय होप सर्व ठीक असणार। आज मला जायचं आहे मानसरोवरला, मानसरोवरहून कामोठ्याला। माझ्या काकांची मुलगी आज हिला बघण्यासाठी मुलगा येणार आहे घाटकोपरवरून। तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये चहा पाण्याचा ब्लॉग बघायला मिळणार आहे, म्हणजे मुलगा मुलगी पसंत करणार आहे। तर आमच्या घरातली पाहुणी मंडळी सुद्धा असणार आहेत, नातेवाईक असणार आहेत। तर त्यांच्यासमोर चहा पाण्याचा प्रोग्राम वगैरे होईल। मुलाला प्रश्न विचारले जातील, मुलीला प्रश्न विचारले जातील। या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे बघायला मिळणार आहे की माझ्या काकाच्या मुलगीला मुलगा पसंत आहे की नाही, आणि जो मुलगा आहे तो घाटकोपरचा आहे, त्याला ती मुलगी पसंत आहे की नाही। तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला चहा पाण्याचा प्रोग्राम बघायला मिळणार आहे। तर कुणी या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया। चला आता आपण काकांच्या बिल्डिंगला आलो। आता रूम मध्ये जायचं आहे आणि आपल्याला बाईक वरती सोडलं। आपला भाऊ आहे बघा, कितवा माळा रे? या साईडून जायचंय का? हा चला वरती जाऊया, घरीच जाऊया डायरेक्ट। आता ही आमच्या काकांची रूम आहे, आता आतमध्ये जातोय। अरे वा, नवरी मुलगी बघायला भेटली समोर। कशी आहे स्वीटी? एकदम मस्त। स्वीटी आज हिच्याच आज चहा पाण्याचा प्रोग्राम आहे। चला मी पुढे दाखवतो, समोरच दिसली आपल्याला। काकांच्या घरामध्ये आलो आता। मावशी आहे, आता नवरा मुलाकडची माणसं आलेली आहेत। सर्वप्रथम मी जोशी कुटुंबाची ओळख करून देतो। श्रुती जोशी, तिचे बाबा दिलीप जोशी, काका प्रमोद जोशी, दुसरे काका तिचे ससेकर, काका ससेकर, मामा गजानन, मामा आणि आम्ही हे आमचे मेवणे आणि बाकी तुमच्या भावना आणि आम्हाला मागच्या वेळेस आम्ही ओळख करून दिली। तर सगळ्यात पहिलं तुमचं सगळ्यांचं स्वागत करून झालं। आज तुम्ही ते आलात त्याचं कारण काय? तर हे त्याप्रमाणे पण विचारतो आणि पुढचं सर्व तुमचे काका आणि मला पुढे कंटिन्यू करते। माझी मिसेस
कुटुंबात किंवा त्या आपल्या रक्तातल्या नात्यातल्या लोकांना बोलवून त्यांच्या हातामध्ये विषय जातो आणि तो विषय तो त्या मंडळी नाही त्या समाज नाही नात्यातली माणसं त्या माणसांकडून तो विषय सांगितला जातो. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या नात्यातल्या माणसाला सांगितलं असेल, आम्ही आमच्या नात्यातल्या माणसाला सांगितलं आणि ती आमच्या नात्यातली माणसं तुमच्या नात्यातली. आज आपण बसतोय आणि या दोघांच्या मिलनाने आपण आज एकत्र येतोय आणि आजचा चांगला दिवस आहे आणि चांगल्या दिवसात चांगलं घडून रोग आलेला आहे आणि त्या पद्धतीने आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण एक स्टेप बाय स्टेप पुढं चाललेलं आहे. आणि तसं आता तुमच्या मुलाला आमची मुलगी पसंत आहे म्हणून ते लिहित आलं आहे आणि आमच्या मुलीला तुमचा मुलगा पसंत आहे म्हणून आपण हे तुम्हाला बोलवलेलं आहे. पण त्या ह्याच्यात आपण तुमचं आता कसं म्हणजे आणखी स्टेप बाय विचार करायचं. सगळ्यात पहिली स्टेपमध्ये आता आपण जो चहा पाण्याचा जो कार्यक्रम आहे तो आपण करायचा म्हणजे जो आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे आहे तो म्हणजे गावं वेगवेगळे आहेत, नावं वेगवेगळे आहे पण त्यावेळी आपण आता एकत्र आलोय. आपण आम्ही चहा पाणी म्हणतो, तुमच्याकडे गोड गोड म्हणतो. हा फक्त नाळ शब्दांचा आहे. बाकी जे रीतिरिवाज आहेत ते सगळे दोघांचे पण सेमच आहेत आणि त्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण चहा पाण्याचा कार्यक्रम करून गेले. तुमच्या कुटुंबाला सगळ्यांना मान्य आहे म्हणून आपण आलेलं आहे. आता काय जास्त काय वाढवण्याचा काही प्रश्न नाही. तसं नाही तर मग कधी कधी विचार मुलाला मुलगी कसं तो तो आता भाग तो झालेला आहे म्हणजे त्या माझं म्हणणं काय होत आहे आता आपण सर्व नागरिक आता तुमच्या म्हणणं किंवा तुमच्या मनात तुम्हाला काय सांगितलं आमच्यामध्ये काय तो स्पष्ट आपल्या सर्व तुमच्या आमच्या कुटुंबाच्या समोर दोघांकडून आपल्याला काय होता आहे काय पण उभे राहत नाही. नाही आपली मुलगी पहिली त्या लोकांनी आम्ही सांगतो आमच्यामध्ये तुम्ही विचारत ठीक आहे तुझं नाव सांग. तुमचं नाव रोहित रमाळ. ही जी पहिली मुलगी अगोदर बघितली आहे म्हणजे कुटुंब जमायच्या अगोदर ती हीच मुलगी आहे. हो हो तुम्ही बघितलेला हाच मुलगा आहे काय पुढं म्हणजे तुमच्या त्या दोघांच्या मताची आम्ही सगळे जमत आहोत. आमच्या मताशी तुम्ही जमत असाल असा भाग नाही पण तुमचं पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं त्याच्यासाठी आम्ही बसलेला आहोत. पण तुमचं दोघांचं एक म्हणजे मत एक आहे ना थोडं साखर खायला काय हरकत नाही ना तेवढं बाकी काय आपण विचारू तुम्हाला काय आणखी काय विचारायचं तुम्ही विचारू शकता. त्या दोघांची पसंती त्याला समज आपला आहे. बघितलेली तुम्ही मुलगी ही काय नक्की स्वीटी तू पाहिलेलं बाकी मुलगा बरोबर आहे काय बदल वगैरे कुठे नाही ना ओके बेटा आम्हाला संशय आहे. आता तिचे कुटुंब आले त्याच्यामुळे आवाज विचार आमच्या वतीने खूप विचार काय संसार कुणाला करायचा आणि पुढे कसं माहिती का पुढे कुठे डिस्प्यूट नको आता सांगा का असेल पुढे कुठलाही डिस्प्यूट आता मी तुला विचारतो तुला पसंत आहे 100% पसंत बरोबर ना तुझ्या का दबावावर कोणी मामानी म्हणजे असं काय नाही ना कारण याच्यानंतर तुम्हाला दोघांना संसार करतात आई वडील काय त्यांचं कोणी येणार बरोबर ना ठीक आहे तुझ्या दोघांचा संसार सुखी होऊया तुझं इच्छा बरोबर त्याच निमित्ताने थोडं टाळ्या वाजूया त्यांनी त्या दोघांनी
तुमचं नाव काय करता काय करता नोकरी कुठे करता वगैरे असं नाव संपूर्ण सांग आई वडिलांचं. माझं संपूर्ण नाव रोहित रमानाथ कंदी आहे. मी घाटकोपरमध्ये राहतो. माझं मूळ गाव घाटकोपर मग आमच्याकडे. ठीक आहे. मूळ गाव मुरुड जंजिरा तालुक्यामध्ये बोरली नावाचं गाव आहे, रायगड जिल्ह्यामध्ये येतं. मी सध्या मंत्रालयामध्ये कामाला आहे. परमनंट जॉब आहे. मला 3 बहिणी आहे आणि एक आई आहे. तुझं नाव सांग आणि तुझं काय करतेस वगैरे त्यांना कळून दे. जोराने बोल. नंतर मग जातील मग फिरायला मग मोठ्याने बोल. नाही कसं आहे माहिती का, आता आवाज छोटा आहे नंतर मोठा वाढला. बोल लाजू नको. दोघांनी ऐकले. तुमचं महत्वाचं आहे. दोघांनी ऐकणं महत्वाचं आहे. ओके. आहे हा श्रुती, मग तुम्ही साखर खायची का तुमच्या वेळी की बाबा हे गोड गोड करायचं काय आहे कार्यक्रम पुढे जायचा? हा ठीक आहे. त्याच्या पेढ्या देवाशी कनेक्ट ठेवलं देवाजवळ ठेवले. त्याच्यातर्फे त्यांना संसार करण्याचा दोघे देवाची पेढ्या ठेवतात. देवाजवळ पाय ठेवा आणि तुझ्या आई वडिलांच्या पाया पडा. एक पेढ्या फक्त तुमच्या हातात एक पेढ्या घ्या आणि तिथं देवाजवळ फक्त पेढ्या घ्या. तुमचे आई वडील कोण तुमच्या घरातले बहीण आहेत त्यांच्या पाया पडा आणि मग तुम्ही साखर घ्या त्यांच्या हातामध्ये. साखर घे पहिले. साखर मध्ये हाताने बरं. पेढा नंतर तू त्यांना दे. तुझ्या आता एकमेकांना पेढा लाव. फोटो काढ. फोटो काढ. त्यानंतर मुलीचे ह्याच्याकडून साखर खाण्यासाठी मी मुलीचे काका आणि मुलीचे मामा दोघांना सांगतो की तुमच्याकडून कोणी म्हणजे एक वर्मा म्हणून आपण म्हणतो ना बाबा या पुढची जबाबदारी ती जबाबदारी घरातली तुमची माणसं. बरोबर एकमेकांना ते एकत्रच करा म्हणजे टेन्शन तुम्ही त्यांना द्या. हा पेढा त्यांना द्या. एक त्यांना द्या. एक त्यांना द्या. त्यानंतर 2 माणसं पण उभी नाही. ठीक आहे. आता इकडे बघ. तुम्ही का तुम्ही द्या. मोठा पेढा दे. ऐक ते तुझ्या जरा दोघांना नमस्कार. हा मामा
आम्ही नव्हतो शिवाजी महाराज मामांचे कसे पाय पडेल बाबांचे हात दे ना हात दे तुम्ही दोघी उभे राहा सर्वात जास्त भांडणारी तीच आहे दादा नंतर मागून आला हा मागून आला आपण आपल्याला तुमच्या मुलाला आमची मुलगी दिली आपण म्हणजे कौटुंबिक हा झाला आता हे आपल्या समाजापर्यंत पसरवायचं आहे हे पसरवणार म्हणजे तो एक आपला कार्यक्रम असतो साखरपुडा त्यावेळेस समाज रीतिरिवाजाप्रमाणे तुमच्या समाजाच्या आमच्या समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे जे काय असेल त्या पद्धतीने आपण हे करू पण त्यावेळेस समाजाचा एक प्रश्न असतो बाबा देण्या घेण्याचं तुमचं कसं काय असतं ते आपण आता कौटुंबिक माणसं आहोत तर ते आपण एक थोडक्यात बाबा देण्या घेण्याच्या बाबतीत हे कसं असेल तर त्याला त्याच्या बाबतीत त्याला थोडंसं हे करायचं की बाबा जो काही लग्नाचा खर्च असतो तो तुमच्याकडची पद्धत काय आमच्याकडची पद्धत काय मुलीचे काका सांगतील आणि तुमच्याकडची पद्धत काय ते सांग त्याच्यानंतर मग आपण उद्या समाजाच्या समोर जाऊन आपण एकमेकांच्या असं बोलण्यापेक्षा तिथे बोललेलं कौटुंब आपण आता कुटुंब आहे कुणबी आणि दोषी कुटुंबापासून जाऊ पण त्याचा त्रास असेल कणगी आणि दोषी त्याचप्रमाणे फक्त कणगी कुटुंबाला एक विनंती असेल
दिला जात नाही तो हुंडा घेतला जात नाही. कुठल्या पद्धतीचा हुंडा दिला जात नाही की कुठल्या पद्धतीचा हुंडा दिला जाणार नाही. तेव्हा तुमचं काय सबस्क्राईब करा. आमच्या इकडनं कधी आभार मानला तुमच्याकडे दोन शब्द आभार मान आणि हा कार्यक्रमाचे सांगतात नाही आणि पुढचे कार्यक्रम कधी वगैरे दोन करायचे. थोडक्यात तुझ्या आम्ही म्हणजे असं हे केलं की बाबा डेट अशी फिक्स नाही केली पण मेच्या एंडिंग पर्यंत साखरपुड्याचा कार्यक्रम मेच्या एंडिंग पर्यंत असं ते करतोय अंदाज ठेवलेला आहे असा पण ती डेट अशी फिक्स नाही केलेली आहे. आणि लग्नाचा जो कार्यक्रम आहे तो लग्न आपण दिवाळीनंतर जो आपले जे मुहूर्त चालू होतं त्या पिरियडमध्ये आपण लग्न डेट हे करतो. चला आम्ही आता एक सन्मान्य सगळे सोयरे तुम्ही आम्हाला सन्मानाने बोलवलं आणि प्रेमाने आदरातिथ्य केलं त्याबद्दल कणगी कुटुंबातर्फे तुमचे हार्दिक अभिनंदन. आणि याच्या पुढे असेच एकमेकांचे संबंध रूढ जास्तीत जास्त वाढव ही ईश्वराकडे मी प्रार्थना करतो आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ दे हीच विनंती करतो. चला धन्यवाद. प्रत्येक कार्यालयाला चला मंडळी हो नक्की. आम्ही इथेच मित्रांनो आजच्या ब्लॉगला शेवट करूया. आता चहा पाण्याचा प्रोग्राम झालेला आहे. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.